पंढरपूरच्या पश्चिमेला असणाऱ्या भाळवणी या गावामध्ये, म्हणजे पंढरपूर पासून साधारणतः 22 किलोमीटरवरती आपणाला हे भाळवणी गाव लागतं. नायकांची भाळवणी म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. आणि याच गावातील नाईक निंबाळकरांच्या वाड्याला आज आपण भेट देणार आहोत. तर आपण हा इतिहास जाणून घेण्यासाठी आज 14 जानेवारी पानिपत रण संग्राम दिनाच्या निमित्तानं त्या वाड्याला भेट देत आहोत. तर आपण लवकरच पोहोचूया नाईक निंबाळकरांच्या या ऐतिहासिक वाड्याच्या प्रवेशद्वारावरती. नमस्कार, अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी या गावामध्ये सिद्धोजी नाईक निंबाळकरांच्या या वाड्याच्या परिसरामध्ये. छत्रपती शिवरायांशी एकनिष्ठ राहिलेल्या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या घराण्याची एक शाखा असणाऱ्या या सिद्धोजी नाईक निंबाळकरांच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी मी उभा आहे. ते सिद्धोजी नाईक निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणजे प्रचंड अशा मान सन्मानाच्या पदावरती राहिलेले आपल्याला दिसून येतात. आणि या सिद्धोजी नाईक निंबाळकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची एकनिष्ठ राहत त्यांचं सेवा दिलेली आहे. आणि छत्रपतींच्या स्वराज्यासाठी प्रसंगी स्वतःची प्राणाची आहुती सुद्धा या सिद्धोजी नाईक निंबाळकरांनी दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग चालून आले आणि त्यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार विजापूरवरती हल्ला करण्यासाठी ज्यावेळेस मिर्झाराजेंच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागलं, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपला फौजफाटा घेऊन ज्या मार्गे गेले त्या मार्गावरतीच हे भाळवणी गाव लागतं. आणि या गावामध्येच, या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक रात्र मुक्काम केला असण्याची शक्यता इतिहासकारांच्या मध्ये आहे किंवा इतिहास साधनांमध्ये कुठं तर दडलेली आहे. निश्चितपणानं त्याची मित्रांनो तारीख मिळून येत नाही, परंतु याच्यानंतरचा जो छत्रपती शिवरायांचा मुक्काम झालेला आहे तो 18 नोव्हेंबर रोजी मंगळवेढे या गावामध्ये झालेला आहे. म्हणजे त्याच्या पूर्वीचा एक मुक्काम निश्चितपणानं या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या सिद्धोजी नाईक निंबाळकरांचं जे आपण या ठिकाणी इतिहास पाहत आहोत, तर या सिद्धोजी नाईक निंबाळकरांनी स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील असताना त्यांचं जे योगदान आहे ते फार ताकदीनं दिलेलं आहे. अगदी बेलोल खानानं ज्यावेळेस स्वराज्यावरती चाल करून आला, प्रतापराव गुजरांच्या सोबत सिद्धोजी नाईक निंबाळकरांनी सामील होऊन या बेलोल खानाच्या छावणीवरती हल्ला केलेला आहे. आणि त्याच्या छावणीतील जो एक हत्ती आहे, पिसाळलेला हत्ती आहे, तो मराठ्यांच्या तळावरती आणण्यामध्ये यश मिळवलेला आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा ज्यावेळेस झाला त्यावेळेस सुद्धा हे सिद्धोजी नाईक निंबाळकर त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय काढल्यानंतर हे सिद्धोजी नाईक निंबाळकर महाराजांबरोबर दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीमध्ये सुद्धा सामील झालेले आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन दक्षिण दिग्विजयाची स्वारी करून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जी शेवटची स्वारी आपण इतिहासामध्ये पाहिलेली आहे, ज्याला आपण जालनापूरची स्वारी म्हणतो, त्या स्वारीमध्ये सिद्धोजी नाईक निंबाळकर सामील होते. साधारणतः 3 दिवसापर्यंत जालना स्वारीमध्ये शिवाजी महाराजांनी जालनापूरची किंवा आत्ताचं जे जालना आहे त्याची लूट केल्यानंतर, त्याची तिथली सगळी संपत्ती गोळा केल्यानंतर स्वराज्यात सामील करत असताना हत्ती, उंट, घोडे याच्यावरतीची संपत्ती लादून स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी आणत असताना निम्म्या वाटेमध्ये अचानक शत्रू सैन्याने हल्ला केल्यानंतर छत्रपतींना त्या साधन सामग्रीसह आणि लुटीसह
सुखरूपपणानं पट्टा या किल्ल्यावरती महाराजांना पोच करण्यासाठी सिदोजी नाईक निंबाळकरांनी पाठीमागं सैन्य अडवून धरतो असा शब्द दिला आणि स्वतः शिवाजी महाराज पट्टा किल्ल्याकडे गेल्यानंतर मात्र 3 दिवस साधारणतः त्या ठिकाणी सिदोजी नाईक निंबाळकरांनी स्वतःच्या हाताशी असणाऱ्या सैन्यानिशी लढाई केली आणि शेवटी तोफेचा गोळा लागून सिदोजी नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. जालनापूरच्या स्वारीवरती ते त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होण्याच्या अगोदर बाजीप्रभू असतील, नरवीर तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंकाळ अशा अनेक शूरवीरांनी आपलं बलिदान दिलेलं आपल्याला माहित आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या वेळेस छत्रपती झाले त्यांच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यातलं जे शेवटचं बलिदान घडलं ते कुणाचं घडलं असेल तर ते या सिदोजी नाईक निंबाळकरांचं घडलेलं आहे आणि त्यांचाच हा वाडा आहे. आणि या सिदोजी नाईक निंबाळकरांचा हा जो घराण्याचा इतिहास आहे हा इथपर्यंतच थांबत नाही, तर सिदोजी नाईक निंबाळकरांच्या नंतर सुद्धा साधारणतः पुढची 100 वर्ष या घराण्यानं आपला जो पराक्रमाचा इतिहास आहे तो जागता ठेवलेला आहे. यातील अनेक नररत्न यांनी स्वराज्याच्या कामी आणि या देशाच्या कामी दिलेली आहेत. आणि इथपर्यंतच नव्हे तर अगदी पानिपताच्या लढाईमध्ये सुद्धा या वाड्यातूनच हजारोच्या फौजेनं कूच केलेले आहे. खंडेराव नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली पानिपतच्या रणसंग्रामामध्ये सुद्धा येथील नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजा सामील झालेल्या आहेत. तर आता असा हा ऐतिहासिक वाडा आपण आतल्या भागातूनही पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण तो पाहण्यास सुरुवात करूया. आणि यासाठीच हा आजचा भाग बनवलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील नाईक निंबाळकरांचं, सिदोजी नाईक निंबाळकर आणि खंडेराव नाईक निंबाळकरांचं जे योगदान आहे हे आपल्या सर्वांना माहिती व्हावं याच्यासाठी हा खास भाग आपण बनवत आहोत. भाळवणीच्या या मूळ घराण्याचे जे मूळ पुरुष आहेत ते जगदेवराव नाईक निंबाळकर आणि त्यांचे पुत्र सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत. आणि सांगण्याचा विषय हा की प्रतापगडला ज्यावेळेस अफजल खानाशी छत्रपती शिवरायांचा रणसंग्राम झाला तर त्या मोहिमेमध्ये सुद्धा हे सिदोजी नाईक निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने सामील आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ते पुढील काळामध्ये जालनापूरच्या स्वारीमध्ये सुद्धा सामील झाले आणि तिथं धारातीर्थी पडले. परंतु मित्रांनो, त्याच्यानंतर सुद्धा या घराण्यातील अनेक नरवीर पुरुष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये हनुमंतराव नाईक निंबाळकर असतील, हैबतराव नाईक निंबाळकर असतील, सुलतानजी नाईक निंबाळकर असतील आणि निंबाजी नाईक निंबाळकर, सरलष्कर हे तर या सर्व ऐतिहासिक कालखंडामध्ये या घराण्यातील सलग वीर पुरुष हे स्वराज्यामध्ये योगदान देताना आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सिदोजी नाईक निंबाळकरांच्या या वाड्यामध्ये त्यांच्या घराण्याच्या परंपरेतील इतिहासाच्या पराक्रमाच्या कहाण्या. या सिदोजी नाईक निंबाळकरांच्या घराण्यामध्ये पानिपतच्या युद्धाच्या काळामध्ये म्हणजे 14 जानेवारी 1761 रोजी जे पानिपतचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये सुद्धा सिदोजी नाईक निंबाळकरांच्या पुढील काळातील वारसदार जे होते खंडेराव नाईक निंबाळकर त्यांनी स्वतःचं योगदान या पानिपतच्या रणसंग्रामामध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस पानिपतचा रणसंग्राम झाला त्यावेळेस याच वाड्यातून खंडेराव नाईक निंबाळकर त्यांच्या हजारो सैन्यासह हे राघोबादादा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जे पानिपताचं लढाई लढली गेली त्याच्यामध्ये महाजी शिंदे होते, होळकर होते, अशा या लढाईमध्ये सामील होण्यासाठी ते पूर्ण आपल्या ताकदीनिशी पानिपतच्या रणसंग्रामासाठी पानिपतच्या कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी गेलेले आपण इतिहासामध्ये नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. या लढाईमध्ये 7 डिसेंबर 1660 रोजी भाऊसाहेब पेशव्यांच्या कारभारी जे होते बळवंतराव मेहेंदळे यांचा त्या ठिकाणी रणांगणावरती मृत्यू झाल्यानंतर या भाऊसाहेब मेहेंदळेंचा जे शिर आहे ते कापून नेऊ लागले. जे दुराणी सैनिक होते ते कापून नेऊ लागले. त्यावेळेस खंडेरावांनी मृत बळवंतराव मेहेंदळेंच्या शिराचं संरक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची शर्त केलेली आहे आणि ते शिराचं प्राणपणानं संरक्षण केलेलं आहे. दुराणी सैनिकांना ते शिर त्यांच्यापासून घेऊन जाऊ दिलं नाही आणि शेवटी या लढाईमध्येच खंडेराव नाईक निंबाळकरांचा मित्रांनो त्या लढाईमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि ह्या मृत्यू झाल्यानंतर सातारा छत्रपती रामराजेंनी त्यांच्या खंडेराव नाईक निंबाळकरांच्या वारसांना या ठिकाणी अनेक गावं, कोळेगाव नावाचं जे गाव आहे
ते इनाम म्हणून दिलेला आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नोंद आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचा हा जो माझ्या पाठीमागे बघतो हा पश्चिमेकडचा वाड्याचा भाग आहे. पश्चिमेकडचा हा वाड्याचा दरवाजा आहे आणि याच ऐतिहासिक घराण्यातून या छत्रपतींच्या स्वराज्यापासून चालू झालेल्या निष्ठेची परंपरा अगदी पानिपताच्या लढाईपर्यंत ही स्वराज्याशी असणारी निष्ठा या नाईक निंबाळकरांच्या घराण्यानं राखलेली आहे. आज या ठिकाणी आपणाला हा 14 जानेवारीच्या निमित्तानं हा भाग सांगत असताना सिदोजी नाईक निंबाळकरांच्याच परंपरेतील पुढच्या पिढीतील खंडेराव नाईक निंबाळकर यांनी पानिपताच्या रणसंग्रामामध्ये आपल्या पराक्रमाची शर्त केलेली आहे मित्रांनो. आणि या ठिकाणीच पानिपतच्या रणसंग्रामामध्ये 7 डिसेंबर 1760 रोजी या मोहिमेमध्ये भाऊसाहेब पेशवे यांचे जे कारभारी होते बळवंतराव मेंदळे हे मृत्युमुखी पडले या पानिपतच्या लढाईमध्ये आणि त्यांचं शिर जे आहे ते शत्रू सैन्याकडनं पळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या खंडेराव नाईक निंबाळकरांनी आपल्या प्रयत्नाची शर्त करून मेंदळेंच्या शिराचं संरक्षण केलेलं आहे. आणि त्यावेळी जी लढाई झालेली आहे त्या लढाईमध्ये खंडेराव नाईक निंबाळकरांचा पानिपतच्या रणसंग्रामामध्ये मृत्यू झालेला आहे. हा मृत्यू झाल्यानंतर सातारा छत्रपती असणारे रामराजे यांनी त्यांना किंवा त्यांच्या घराण्याला कोळे गाव नावाचं एक गाव हे आहे ते इनाम दिलेलं आहे. आणि आज त्यांच्याच या म्हणजे सिदोजी नाईक निंबाळकरांच्या आणि खंडेराव नाईक निंबाळकरांच्या वाड्याला आपण भेट दिलेली आहे. याच ठिकाणी आणखी एक बाब आपल्याला सांगितली पाहिजे की नंतरच्या काळामध्ये सुद्धा किंवा त्याच्या अगोदरच्या साधारणतः काळामध्ये राघोबादादा पेशव्यांच्या काळामध्ये आटकेपार जे झेंडे लावले गेले त्या मोहिमेत सुद्धा जे सहभागी होते त्याच्यामध्ये खंडेराव नाईक निंबाळकरांचा सहभाग होता. आणि हेच खंडेराव नाईक निंबाळकर हे मानाजी पायगुडेंसोबत ज्यावेळेस इस्लामाबाद ताब्यात घेतलं गेलं त्या काळात सुद्धा खंडेराव नाईक निंबाळकर हे सोबत होते. म्हणजे अत्यंत पराक्रमी असणाऱ्या या पुरुषांच्या ह्या घराण्यामध्ये खरं तर खंडेराव नाईक निंबाळकर जे आहेत ते सिदोजी नाईक निंबाळकरांचा वारसा चालवताना आपल्याला दिसून येतात. आणि याच वाड्याच्या परिसरामध्ये खरं तर आज संवर्धन आणि जतन होण्याचं गरजेचं आहे. म्हणून आम्ही इतिहासप्रेमी म्हणून आपणाला आज या ठिकाणी आव्हान करतो की हा जो वाडा आहे या वाड्याच्या परिसरामध्ये सिदोजी नाईक निंबाळकर असतील, खंडेराव नाईक निंबाळकर असतील किंवा त्यांच्या घरातील वीर पुरुष जेवढे काही होऊन गेलेले त्यांची एक शिल्पसृष्टी व्हावी, या वाड्याचं जतन व्हावं आणि वाड्याच्या प्रवेशद्वारावरती खंडेराव नाईक निंबाळकरांसह सिदोजी नाईक निंबाळकरांचे अश्वारूढ असे पुतळे उभे राहावेत याच्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय. आपणही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता आणि त्या स्मारकाला हे या ठिकाणी स्मारक बनवण्यासाठी आम्हाला आपण सहकार्य करावं. आपणाला जी काही आर्थिक मदत देणं शक्य आहे ती या व्हिडिओच्या शेवटला आम्ही सर्व बँक डिटेल्स आणि या खंडेराव नाईक निंबाळकरांच्या आणि सिदोजी नाईक निंबाळकरांच्या नावानं जे ट्रस्ट केलेलं आहे त्या ट्रस्टचे आम्ही डिटेल्स आपणाला देऊ. आपण यथाशक्ती या सर्व जो काही आम्ही प्रकल्प या ठिकाणी राबवतोय त्याच्यासाठी आपण इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. आज आपणाला आजचा हा भाग आमचा अमरवाणीचा कसा वाटला याच्यावरती आपण प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवाव्यात. या ठिकाणी थांबतो. जय